ब्रेड वडा आणि वडापाव तसं सगळ्यांच्याच आवडीचं, पण आजकाल भेसळीचे प्रमाण किंवा अस्वच्छता, वापरलं जाणारं साहित्य याबद्दल जे काही समोर येते ना, त्यामुळे बाहेर काहीतरी जाऊन खावं अशी मनात इच्छाही होत नाही. त्याऐवजी आज आपण घरच्या घरीच मस्त असा ब्रेड वडा बनवत आहोत. याला ब्रेड पकोडा देखील म्हणतात. बनवताना काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे ब्रेड वडा कमीत कमी तेलकट होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी बनवलेला कुठलाही पदार्थ चवीला छानच होतो आणि मनामध्ये कुठलीही खाताना शंका राहत नाही, कारण बनवताना स्वच्छता असते, काळजी असते, साहित्य चांगल्या प्रतीचं वापरलेलं असतं. तर चला बनवायला सुरुवात करूया. भाजीपासून सुरुवात करूया. तर इथे उकडून घेतलेले बटाटे आहेत, साल काढून अशा हाताने बारीक करून घेतलेले आहे. आता आपल्याला याची भाजी बनवून घ्यायची. तर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. तर सगळ्यात पहिली याला फोडणी घालूया. जिरं टाकलेलं आहे पाव छोटा चमचा, त्यानंतर मोहरी टाकलेली आहे पाव छोटा चमचा. दोन्ही छान तडतडलं की मग याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. गॅस इथे लो फ्लेमवर ठेवलेला आहे, जेणेकरून साहित्य जळणार नाही. इथे हा ठेचा म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला असं थोडंसं जाडसर असा वाटून घेतलेला आहे. तो आपल्याला थोडासा कलर चेंज होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथं हळद टाकलेली आहे. हळद फोडणीमध्ये टाकली म्हणजे कलर छान येतो. आणि त्यानंतर हा उकडून घेतलेला बटाटा टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हळद फोडणीमध्ये टाकतो, त्याच्यामुळे शक्यतो गॅस जो आहे ना आपण कमीच ठेवलेला आहे. फोडणीही जळत नाही आणि कलर जो आहे ना भाजीचा एकदम छान असा येतो. आता हे मिक्स करत असतानाच बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या अशा बारीक करून घ्यायच्या आहे. त्यामुळे काय होतं, हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा आपण वाटून घातलेला आहे ना, त्याची चव जी आहे ना सगळीकडे व्यवस्थित अशी मिक्स होते आणि खाताना छान लागतं. नाही तर बरेचदा बटाटा असा मोठा राहिला तर खाताना चव जी आहे ना एकसारखी लागत नाही, मध्येच बटाट्याची टेस्ट लागते. सगळ्यात शेवटी इथे हिरवीगार कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. भाजी बनवून झाली की बाकीची तयारी करूया, तोपर्यंत भाजी देखील थंड होऊन जाईल. आता यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहे, तर इथे ब्राऊन ब्रेडचा वापर मी केलेला आहे. ब्रेड वडे तळण्यासाठी पीठ लागणार आहे, तर ते भिजवून घेऊया. चणा डाळीचं पीठ इथं घेतलेलं आहे. साधारणतः इथे 8 ब्रेड पकोडे मी बनवत आहोत, तर त्यासाठी मी इथे 4 चमचे इथे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे. आता हे सगळं आधी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही आहे. थोडंसं टाकलं म्हणजे आधी काय होतं, याच्यामध्ये जर काही गुठळ्या राह्या असतील तर त्या देखील अशा ह्या फुटल्या जातात. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. सोड्याचा वापर केलेला नाही, सोड्यामुळे वडे जास्त तेल पितात. तर ते वापरायचं नसेल तर काय करायचं आहे, पीठ एकसारखं एकाच दिशेने जास्तीत जास्त फेटून घ्यायचं आहे. पीठ एकदम हलकं होतं आणि व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण बघायचं आहे. इतपत सैलसर असं आपलं हे बॅटर व्हायला हवं. आता हे बनवून ठेवलेलं आहे. एक 5 ते 7 मिनिट असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला ब्रेडची तयारी करून घ्या. ब्रेड आधीच कट करून घेतले ना तर भाजी त्याच्यामध्ये भरताना थोडंसं अवघड जातं. तर सोपी पद्धत, कट न करता आधी सगळी अशी भाजी भरून घ्यायची. एकसारखी सगळीकडे अशी ही भरली जाते आणि भाजीचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर तेही जास्त ठेवू शकता. त्यानंतर वरून अशी दुसरी स्लाईस ठेवायची आहे. हलकंसं हे दाबून घ्यायचं आहे आणि नंतर सुरीने असं त्रिकोणी आकारामध्ये कापून घ्यायचं आहे. ते पाहू शकता, हे भरायला या पद्धतीने भाजी भरायला एकदम सोपं आहे. सगळीकडे एकसारखी भाजी लागली जाते. सगळे असे हे ब्रेड वड्यामध्ये भाजी आपण भरून ठेवलेली आहे आणि तेल एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानं तर बनवून ठेवलेले ब्रेड पकोडे पिठामध्ये असे बुडवून घ्यायचे आहे आणि गरम झालेल्या तेलामध्ये एक एक करून सोडायचं आहे. आता इथं ही बारीक कढई घेतलेली आहे, त्याच्यामुळे तळण्यासाठी तेलही थोड्या प्रमाणात लागतं. जेवढी मोठी कढई घेऊ तेवढं तेलही जास्त लागेल आणि जास्त तळलेलं तेल पुन्हा पुन्हा यूज करणं चांगलं नाही. त्याच्यामुळे शक्यतो छोट्या कढईमध्ये कमी तेल घेऊन हे तळले देखील जातात. तर मी एक एक इथे ब्रेड पकोडा हा तळून घेत आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि सगळे हे ब्रेड पकोडे आपले एक एक करून आपण तळून घेत आहोत. सोडा वापरलेला नाही, त्याच्यामुळे हे तेलकट जे होतात ना ते कमीत कमी प्रमाणामध्ये होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट मध्ये इथे भाजी बनवताना मी कांदा वगैरे काही वापरलेला नाही आहे. जर तुम्हाला कांदा वापरायचा असेल तर कांदा वापरू शकता. त्याचबरोबर काही मसाले अजून ॲड करायचे असेल तर तेही करू शकता किंवा या पद्धतीने जरी बनवले तरी छानच होतात. तर मस्त असे बाहेर पाऊस पडतो आणि अशा वातावरणामध्ये असे हे घरच्या घरी बनवलेले ब्रेड वडे कोणालाही खायला आवडतील. तर घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी केटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.